श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी. आज ना माझे आई वडील आले ते आणि दोघांनाही हॉस्पिटलला दाखवायला दोघांच्याही तब्येती बरी नाही आहे. बाईला दाखवलं होतं दुपारी, दादालाही दाखवलं होतं, पण दादाला ऑपरेशनसाठी ॲडमिट व्हायचं होतं. डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं, त्यासाठी आम्ही हॉस्पिटलला आलो होतो. तिथं हृदय चेकअप करायचं होतं म्हणून. तर तिथं आम्हाला 2 ते 3 घंटे गेले आणि नंतर मग तिथं कळलं ॲडमिट व्हायच्या पहिलेच की तुमचा BP अचानकच वाढल्यानंतर दादाला इतकं टेन्शन आलं की मला असं कसं काय झालं, आणि त्यांनी ऑपरेशनचं टेन्शन घेतलं. त्याच्यामुळे त्यांचं ऑपरेशन आणखीन BP वाढल्यामुळं 2 ते 3 दिवस रद्द केलं डॉक्टरनी. तुमचा BP जेव्हा कवर होईल तेव्हाच आपण करूया. दादाला 4 महिन्यापूर्वी डॉक्टरनं ऑपरेशन सांगितलं होतं, पण दादा काही ना ऐकतच नाही. लोकं म्हणते ऑपरेशन केलेलं चांगलं नसतं, तुम्हाला बसता उठता येणार नाही, हे वय आता तुमचं ऑपरेशनचं आहे का. म्हणजे डॉक्टरनी सांगितलं तरी दादाचा डॉक्टरवर विश्वास नाही, लोकांवर विश्वास. मग दादाने काय केलं, 4 महिने धकवले. आता इतकं जास्त झालं की त्यांना ऑपरेशनशिवाय पर्यायच नाही. त्यांना उठून पण चालता येत नाही. डॉक्टर पण खूप बोलले. आम्ही औरंगाबादचे कमीत कमी 10 डॉक्टरला भेट दिली असेल ऑपरेशन टळतं का, पण आम्हाला सगळ्या डॉक्टरांना सांगितलं तुम्हाला ऑपरेशनशिवाय पर्यायच नाही, तरी दादानं ऐकलंच नाही. आज बघा त्यांच्यावर ही वेळ आली ऑपरेशनची. त्यांचं मणक्याचं ऑपरेशन करायचं होतं. कोणतीही गोष्ट जेव्हा तेव्हा केली ना तर बरं पडतं. डॉक्टर लोक काही खोटं नाही सांगत ना, खरंच सांगताना त्यांचं ऐकायला पाहिजे खरं. पण जुन्या माणसांना त्यांना असं वाटतं नाही ना, हे सगळं चुकीचं सांगतं. पण दादा कसले ऐकते. आता जास्त झालं तर आता ही वेळ आली, चला जाऊ द्या. तर मग तिथून आलो होतो. दादाबाईला सहज म्हणले ते आपण तुमचं व्हिडिओ काढतो. दादांना की टोपी घातली होती, बहिणीनं लसूण सोलता पदर घेतला. कसं असतं जुन्या माणसाचं फोटो काढायचं म्हटलं तर. आणि मग दादाला अर्णवने गोळ्या दिल्या, गोळ्या खाल्ल्या. 7 वाजता दादाची गोळी होती. तर म्हटलं आता चला दादाला त्यांना भूक लागली असेल, आपण स्वयंपाक करूया म्हटलं. तर मी स्वयंपाकासाठी घेतली होती आज शेंगाची भाजी, आणि पहिलं सगळं काम आवरून ठेवलं होतं मला येईपर्यंत. इतकी तिची तब्येत बरी नाही ना, तरीही तिनं काम केलं. कसं असतं ना आईचं, मुलीच्या घरी आलं बरं जर नसलं तरी पण काम करतात. आई ती आईच असती बरं का. म्हणून म्हटलं चला मग आता मग मी इकडे शेंगा करायला घेतल्या होत्या. इकडं भात पण लावला होता आणि साई आला होता. साईची पण खूप मस्ती चलते बरं. तो घरात आला ना, त्याला अर्णव आरुषला बघून एवढा आनंद होतो. ते बघा कसं म्हणजे त्याचंच गाणं म्हणून हात फिरवतो आहे. आणि इकडं अर्णव आरुष पण खेळत होते. आणि अर्णवने घड्याळ आणली होती, तर तो मला घड्याळ दाखवत होता. आरुषला खूप कसतर झालं बरं त्याला घड्याळ आणली तर. त्याला आणली, मला नाही आणली. आणि इकडं साईचं मात्र उड्या चाललंच होतं मारणं. आरुष रडायला लागला का साईला एवढा आनंद होतो ना. आणि इकडे मग बहिणा भाकरी करायला घेतल्या होत्या. तर तिला म्हटलं तर तू नका करू, आता खूप थकली तू. पण ती कसली ऐकती, तुम्ही बघू शकता. तिचं काम चालूच आहे, तब्येत बरी नाही तरी पण मी करते. नको बाई करते मी, दिवसभर मी बोर झाले, म्हणलं अगं नको करू, मी करते. पण तिचं चालत होतं. ती म्हणून मी आता भाकरी तर करू दे. म्हणलं ठीक आहे कर भाकरी, तू ना भाकरी खूप छान करते म्हणलं, मला तर काही येत नाही. मग त्याच्यानंतर आमचे जेवणं झाले आणि आरुषने त्याच्या पप्पासाठी मकाचं कणीस भाजायला घेतलं. कारण आरुष बघा कसा करतोय. व्हिडिओ काढायचा म्हणला का त्याचे ॲक्शन जरा वेगळेच असतात बरं करण्याचे. लाजही वाटतं आणि ॲक्टिंग करतो वेगळी. आहे बघा तो किती छान मकाचं कणीस भाजतो. पप्पांना सांगितलं ना तेवढं काम मात्र खूप छान करतो बरं. आजच्या पुरतं इतकं.